रावेर धनगरवाडीचा आक्रोश, आम्ही पाहिलेला विध्वंस, टेकड्यांच्या समाधीवर उभे राहून शासनाला आम्ही विचारलेले प्रश्न. ग्रामस्थांच्या हाकेला प्रतिसाद देत केलेल्या स्थळ पाहणीत समोर आले धक्कादायक वास्तव. निसर्ग, शेती आणि शासनाच्या संपत्तीची उघडपणे होत असलेली हानी दृष्टीपथात आली. कधी कधी पत्रकार म्हणून काही ठिकाणी जाताना आपण एखादी बातमी कव्हर करायला निघतो, पण परतताना ती केवळ बातमी राहत नाही, तर समाजापुढे उभा राहिलेला एक ज्वलंत प्रश्न बनते. धुळे तालुक्यातील रावेर धनगरवाडीचा हा विषय तसाच आहे. गेल्या काही दिवसांपासून रावेर धनगरवाडी येथील शेतकरी आणि ग्रामस्थ सातत्याने एकच विनंती करीत होते, साहेब एकदा तरी प्रत्यक्ष या, आम्ही जे सांगतो ते स्वतःच्या डोळ्यांनी पहा, मग तुम्हीच ठरवा येथे काय चालले आहे. या विनंतीला प्रतिसाद देत दिनांक 8 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे यांनी संबंधित परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दरम्यान छायाचित्र आणि व्हिडिओ चित्रण करण्यात आले. जे दृश्य प्रत्यक्ष पाहायला मिळाले ते कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला अस्वस्थ करणारे होते. एकेकाळी सुमारे 350 एकरांवर विस्तारलेला नैसर्गिक भूभाग आज अनेक ठिकाणी उखडलेला, खोदलेला आणि विद्रूप झालेला दिसत होता. मोठमोठे खड्डे, उद्ध्वस्त झालेल्या टेकड्या, दगडांचे ढिगारे, मुरुम काढून नेल्याच्या खुणा आणि अवजड यंत्रसामग्रीच्या चाकांचे ठसे स्पष्टपणे दिसून येत होते. काही ठिकाणी तर भूभागाचे मूळ स्वरूप ओळखणेही कठीण झाले होते. ग्रामस्थांनी दाखवलेल्या जागांवर उभे राहून एकच प्रश्न मनात निर्माण होत होता, निसर्गाने हजारो वर्षात घडवलेली ही भूमी काही महिन्यात अशी कशी बदलली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अनेक दिवसांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणावर मुरुम आणि मातीचे उत्खनन सुरू होते. यासाठी जेसीबी, पोकलेन, हायवा, डंपर आणि ट्रॅक्टरचा वापर होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याची खात्री शासनाने आम्हाला द्यावी. रावेर धनगरवाडीतील उद्ध्वस्त टेकड्या, पडलेले खड्डे आणि ग्रामस्थांच्या डोळ्यातील अस्वस्थता आज एकच संदेश देत आहे, आमचा आवाज ऐका, आमची जमीन वाचवा, आमचा निसर्ग वाचवा. आता हा आवाज शासनापर्यंत पोहोचतो की नाही हा प्रश्न उरतो, परंतु इतिहास साक्षी आहे, निसर्गाच्या जखमा लपवता येतात, भरून निघत नाही. नमस्कार, मी डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे, पत्रकार. धनगरवाडीमध्ये भेट दिली तर या धनगरवाडीच्या या ठिकाणी अनेक लोक राहतात, मेंढपाळ लोक असतात. शासनामार्फत त्यांना ही जमीन चराईसाठी दिलेली आहे, शेती करून खा त्यासाठी दिलेली. परंतु काही महाभाग या ठिकाणी मुरुम चोर, रेती चोर, रेती माफिया, मुरुम माफिया, काही लोक बुलडोझर घेऊन येतात, परत उत्खनन करून टाकलं शासनाचं. काही लोक नाही, दुसरं सांगा डायरेक्ट. शासो मलिदाय ते खाजगी लोक असतील, हरामखोर लोक असतील, त्यांचा निषेध आम्ही धनगर वस्तीच्या माध्यमातून निषेध करतोय. जर शासनाने या भागाकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही सर्व धनगर वस्ती घेऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. इथं आंदोलन केलं तर आम्ही इथं अमर उपोषण बसू. जर लवकरात लवकर या हरामखोरांचं बंदोबस्त केलं नाही, त्यांच्या गाड्या जप्त केल्या नाही तर आम्ही या ठिकाणी सर्व मेंढपाळ असतील, सर्व लोकांना घेऊन आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. याची शासन नोंद घ्यावी. जर कधी मला भाग पडलं, मी इथं आंदोलन केलं, या लोकांना न्याय मिळवून देईल. जर तुमच्याकडून मिळत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही कुस्ती लढत तयार आहेत. शासनाने ही दखल घ्यावी, अन्यथा आम्हाला आंदोलन करायची पर्याय नाही. पर्याय नाही. निषेध